नमस्कार, मी राधिका. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. हिवाळ्यामध्ये सर्वांच्या घरी आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे डिंकाचे लाडू. चवीला छान, पौष्टिक, मात्र करायला अवघड वाटणारी रेसिपी आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथं एक जाडतळ असणारी एक कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये 4 मोठे चमचे तूप घ्यायचं आहे. हे तूप लो फ्लेमवरती आपल्याला वितळवून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरतीच गरम करून घ्यायचं आहे. मी इथे एकूण 200 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. आता हा डिंक थोडा थोडा करून ह्या तुपामध्ये आपण हा डिंक सर्व तळून घेऊयात. हा डिंक लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही. जर का तुम्ही हे डिंक मोठ्या फ्लेमवरती तळला तर तो फुलेल, मात्र आतून कच्चा राहील. मग खाताना तो कचकच करण्याची शक्यता आहे. त्यामुळं हा जो डिंक आहे तो लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचा आहे. डिंक तळत असताना तुपात टाकला की तो सतत हलवत राहायचा, म्हणजे मग तो एकसारखा तळला जातो आणि एकसारखा फुलतो. आपला जो डिंक आहे तो सर्व इथं तळून झालेला आहे. तळलेला डिंक जो आहे तो हातावर चुरल्यानंतर असा एकदम चुरा झाला पाहिजे. अशा प्रकारे तो तळला गेला पाहिजे. आता मी इथं 1.5 कप बदाम घेतलेले आहेत. ते बदामही आपण अगदी पाव चमचा तुपामध्ये चांगले कडक होईपर्यंत, हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. बदाम भाजतानाही एकदम लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत. बदाम भाजत असतानाही सतत हलवत लो फ्लेमवरती बदाम छान भाजून घ्यायचे आहेत. आपले बदामही इथं भाजून झालेले आहेत. ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. बदाम मी काढून घेतले. आता मी इथे 1.5 कप काजू घेतलेले आहेत. हे काजूही अगदी पाव चमचा तुपामध्ये एकदम खरपूस सोनेरी रंगावरती एकदम लो फ्लेमवरती आपण हे छान भाजून घेऊयात. काजू भाजत असतानाही सतत हलवत राहायचे आहेत आणि मग ते छान भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे मग ते एकसारखे छान भाजले जातात. काजू छान भाजलेले आहेत, छान रंगही आलेला आहे. आता हे काजू आपण काढून घेऊयात. मी इथे 2 कप खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. आता हा खोबऱ्याचा कीसही आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये एकदम थोडंसं तूप टाकायचं आहे. नाही टाकलं तरीही चालेल. एकदम लो फ्लेमवरती सोनेरी रंगावरती खोबरंही छान भाजून घेऊयात. आता कढईमध्ये मी 3 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे. तूप वितळलं की त्यामध्ये आपल्याला 1.5 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे पीठ भाजत असताना आपल्याला अजून तूप लागणार आहे. तूप हळूहळू ॲड करत जायचं आहे, नाहीतर मग पिठाच्या गुठळ्या होतात. पिठाचा चांगला रंग बदलेपर्यंत पीठ आपण चांगलं भाजून घेऊयात. पिठाचा रंग बदललेला आहे आणि छान पीठ भाजलं गेलेलं आहे. आता हे पीठ आपण काढून घेऊयात. आता कढईमध्ये मी 2 कप गूळ घेतलेला आहे, म्हणजे 2 कप आणि वरती 4 टेबलस्पून असा गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण हे अगदी बरोबर प्रमाण आहे. तुम्हाला जर का अजून गूळ हवे असतील तर तुम्ही अजून गूळ ॲड केला तरीही चालेल. आता ह्यामध्ये 4 टीस्पून तूप टाकायचं आहे आणि हा गूळ लो फ्लेमवरती चांगला वितळवून घ्यायचा आहे. आपल्याला इथे गुळाचा पाक वगैरे करायचा नाही आहे, फक्त हा गूळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे.
गूळ वितळला की त्यामध्ये 4 चमचे पाणी टाकायचं आहे. एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनटं तसंच गॅस चालू ठेवायचा आहे आणि 2 मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे. तयार झालेलं गुळाचं मिश्रण आपल्याला खूप जास्त थंड करायचं नाही. त्याच्यामुळे आपण जी बाकीची तयारी आहे ती पटकन करून घेऊयात. जो आपण डिंक तळून घेतलेला आहे तो एकतर तुम्ही हाताने क्रश करू शकता किंवा मिक्सरने बारीक करू शकता. मी हा जो सगळा डिंक आहे तो मिक्सरला बारीक करून घेणार आहे. बारीक करून घेतलेले सगळे जिन्नस एका मोठ्या बोलमध्ये आपण काढून घ्यायचे आहेत. भाजून घेतलेले बदामही मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याची ओबडधोबड जरी बारीक केले तरीही चालेल. बदाम आणि काजू ओबडधोबड जरी बारीक केले तरी ते खाताना छान लागतात. मी इथं जास्त बारीक केलेलं आहे. भाजून घेतलेलं जे खोबरं आहे ते हातानेच क्रश करून टाकायचं आहे. तुम्हाला जर का तसंच हवं असेल तर तसंच ॲड केलं तरीही चालेल. आता हे सगळं चांगलं आपण हे मिक्स करून घेऊयात. मी यामध्ये भाजून घेतलेलं गव्हाचं पीठही टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे. हाताने चांगलं चोळून मिक्स केलं की ते एकसारखं होतं, छान मिक्स होतं. त्याच्यामुळे हाताने मी 1-2 मिनटं हे सगळं मिक्स करून घेणार आहे. आता या मिश्रणामध्ये 4 मोठे चमचे भाजून घेतलेली खसखस याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. 1 मोठा चमचा सुंठ पावडर ॲड करायची आहे. सुंठ पावडर तुम्ही नक्की वापरा, त्याने खूप छान टेस्ट येते ह्या लाडूंना. आणि 1 चमचा वेलची पावडर. आता परत एकदा हाताने हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. खरं तर हे जे लाडू आहेत ते जो आपण गुळाचा पाक बनवलेला आहे किंवा गुळाचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते गरम असतानाच ह्यामध्ये ओतायचं आहे आणि गरम असतानाच ते लाडू वळायचे आहेत. त्यामुळं हे जे कोरडं मिश्रण आहे ते आधीच चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग नंतर त्रास होत नाही. आता हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स झालं की मी ह्याच्यामध्ये तयार गुळाचं मिश्रण ॲड करणार आहे. सुरुवातीला चमच्याने आणि नंतर थोडंसं थंड झालं की मग ते हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. लाडू वळत असताना तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण खूप जास्त थंड झालेलं आहे आणि लाडू वळताना खूप जड जाते, अशा वेळेस तुम्ही हे सगळं मिश्रण परत थोडंसं गरम करून घेऊ शकता. लाडू वळण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊयात. तुम्ही आवडीनुसार लहान मोठे लाडू तयार करू शकता. मस्त असा डिंकाचा लाडू तयार झालेला आहे. हे तयार मिश्रण जसजसं थंड होत जाईल तसतसं लाडू वळायला जड जातं. त्यामुळे गरम असतानाच हे लाडू पटपट वळायचे आहेत. हे लाडू पौष्टिक तर आहेत आणि ते 2 महिने आरामात टिकतात. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.